नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात MS स्टोरी विथ मयुरी। कल्याण डोंबिवलीच्या सत्तेच्या सारीपाटावर आता एकच प्रश्न विचारला जातोय, महापालिकेचं पालकत्व नक्की कोणाकडे जाणार? खुर्ची एक आणि दावेदार एक, पण या शर्यतीत बाजी मारून कोणाचं नशीब उजळणार आणि त्यासोबतच शहराचं भवितव्य कोण बदलणार हे पाहणं रंजक ठरणार आहे। कारण ही खुर्ची साधी सुधी नाहीये। महापालिकेच्या संपूर्ण आर्थिक धोरणाचं आणि विकासाच्या चाकाचं ज्याच्या हाती नियंत्रण असतं, त्या स्थायी समिती सभापती पदासाठी आता दिग्गज नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। याआधी याच खुर्चीवर बसून अनेकांनी शहराच्या विकासाची सूत्र हलवली आहेत, पण आता काळ बदललाय आणि समीकरणही। ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यानं चुरस आणखी वाढली असून 3 मोठी नावं सध्या या रेसमध्ये आघाडीवर आहेत। पहिलं नाव आहे मल्लेश शेट्टी। राजकारणातला प्रदीर्घ अनुभव आणि आक्रमक शैली ही त्यांची ओळख। तब्बल 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या शेट्टींना प्रशासकीय कामाचा आणि महापालिकेच्या कार्यपद्धतीचा दांडगा अनुभव आहे। दुसरं नाव आहे विकास म्हात्रे। म्हात्रे यांनी याआधीही सभापती पद भूषवलं असून महापालिकेच्या किचकट आर्थिक नियोजनांवर आणि बजेटच्या अंमलबजावणीवर त्यांची विशेष पकड मानली जाते। डोंबिवली परिसरात त्यांचा मोठा प्रभाव असून अनुभवी चेहरा म्हणून पक्ष त्यांच्याकडे पाहू शकतो। तिसरं महत्वाचं नाव म्हणजे जयवंत भोईर। जयवंत भोईर हे केवळ आमदार विश्वनाथ भोईर यांचे बंधू म्हणूनच नाही, तर स्वतःच्या संघटन कौशल्यामुळे आणि जमिनीवरच्या कामामुळे चर्चेत आहेत। पण या शर्यतीत महिला शक्तीचा टक्का सुद्धा कमी नाहीये। विजया पोटे यांचं नाव आता अत्यंत प्रबळ मानलं जात आहे। विजया पोटे यांनी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून आपलं कर्तव्य याआधी सिद्ध केलंय। महिलांच्या प्रश्नांची जाण आणि स्थानिक विकासासाठी सातत्यानं घेतलेला पुढाकार पाहता लाडकी बहीण योजनेच्या या काळात पक्ष महिला नेतृत्वाला संधी देऊन एक मोठा सकारात्मक संदेश देऊ शकतो। जर महिला कार्ड खेळलं गेलं तर विजया पोटे यांचं पारडं जड ठरू शकतं। नवीन गवळी आणि महेश गायकवाड यांच्यासारख्या तरुण रक्ताला संधी देऊन शहराला नवी दिशा देण्याचा प्रयत्न पक्ष करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ही लढाई आता फक्त कल्याण डोंबिवलीपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर या पदासाठी थेट मुंबई आणि ठाणे अशा स्तरांवर मोर्चे बांधणी केली जाते। प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय। अंतिम शब्द हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असणार आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार आणि कोण शहराच्या विकासाची नवीन गाथा लिहिणार, यावरून लवकरच पडदा उठणार आहे। कल्याण डोंबिवलीच्या अशा सविस्तर अपडेटसाठी पाहत रहा MS स्टोरी विथ मयुरी।